आज रजत बाबूला सर्व खरं सांगायलाच हवं. त्या हरामखोर प्रताप आणि त्या जयकांतने त्या गरीब मजुरांना मारायची धमकी दिलेली आहे. एवढेच नाही तर ते ज्या शेतकऱ्यांना झोपड्या बांधून दिल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या झोपड्या सुद्धा उद्ध्वस्त करून दिले. आणि हा काळा बाजार जर मोठ्या मालकांना कळेल तर काय अनर्थ होईल. म्हणून आज सर्व काही रजत बाबूला सांगायलाच हवं. आले रजत बाबू. इथं कशाला बोलवलास? हो रजत बाबू, तुम्हाला काय सांगू. त्या तुमचा काका प्रताप व तो हरामखोर जयकांत त्या दोघांनाही मिळून त्या मजुरांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर त्या पूर्ण शेतकऱ्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून टाकल्या. काय सांगतोस राजू? होय मालक. अरे माझा स्वतःचा काका अरे इतकं नीच कृत्य करू शकतो का रे? मालक, एवढंच नाही तर तुमची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावाने करण्याचा कारस्थान रचलेलं आहे त्यांनी. आणि आहे त्या प्रतापला साथ देत आहे तो तुमचा आत्या भाऊ जयकांत. अरे माणुसकीला काडीवा फासणारी ती लोक. अरे देव त्यांचा कधीच भला करणार नाही राजू. पण राजू, अरे ही गोष्ट बाबांना अजिबात करता कामा नये राजू. त्यांना जर कळाली तर ते मनावर ठसका घेतील. म्हणून सांगता राजू, ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. या संपूर्ण प्रकरणाचा जोपर्यंत मी स्वतः साक्षीमोक्ष करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला कुणालाही कळू देऊ नकोस. होय रजत बाबू, तसंच करा. त्यांचे उठणारे प्रत्येक पावले निष्फळ करा. आज त्यांनी झोपड्या जागल्या, धरणाचं काम बंद केलं, पण समजा तुम्ही आज त्यांना रोखले नाही तर देव जाणे काय अनर्थ होईल. राजू, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. तू एक काम कर, तू डायरेक्ट जा धनु काकाला घेऊन जा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जा. मी डायरेक्ट इथून कलेक्टर ऑफिसला जातो आणि या जयकांत विरुद्ध तक्रार नोंदवतो. काय होय रजत बाबू, जातो मी. मला काहीही करून या जयकांतची तक्रार करावीच लागेल. खूप झालं आता. नाही, मला जायलाच हवं. जयकांतचा अरे रजत, किती भोळा आहेस रे तू. तुला काय वाटलं आमची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देणार आणि आम्ही काय हातावर हात धरून बसायचे काय? अरे आजपर्यंत जेवढ्या लोकांवर अन्याय अत्याचार केला ना, अरे ते गरीब होते म्हणून चूप बसले. पण आज तुझा सामना एका मर्दाशी झालाय. आता तुला माझ्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही. अरे काय करशील तू? अरे हा जयकांत रक्तपाषण करून जगलाय. अरे मला चॅलेंज करतोय. अरे ज्या संपत्तीच्या भरोशावर तुम्ही बाप लेका माजलाय ना, अरे 30 सर्व ही प्रॉपर्टी आमच्या नावे झाली आहे. अरे आज असा खुली डाव खेळणार त्याच्यामध्ये सर्व हा देशपांडे घराणा आहे ना जाणून खाक होईल. साल्या हरामखोरा, अरे आमच्या घराण्यावर उडलास काय? अरे कुणाला जाणून खाक करतोस? कुणाला धमक्या देतोस? या रजत
सांग ना सांग ना. साला बाप रे, साला विदेशी पापडू खूप फळफळायला लागलाय. अरे तू मारशील मला. रे जायका. मेवण्यासारखंच राहायचं, कळलं काय? आपल्या वाटेला नाही जायचं, आपलं विषयच लेखवलाय. आता तू देवाला स्मरण कर, कारण तुझा काळ जवळ आलेला आहे. तू माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली. मशानातल्या मृत्यांची शपथ, साला नाही तुझ्या कुटुंबाचा विनाश केला ना, नावाचा चायकान. कोणाच्या कुटुंबाचा विनाश करशील? माझ्या कुटुंबाचा. तुझ्या माय बाबाला तुझ्या मुर्द्याचा खेळ दाखवायचा आहे. रेश्मा मला वाचव ग रेश्मा. मला जगायचं आहे रेश्मा, मला वाचव रेश्मा. अरे या नराधामाच्या हातातून मला मरायचं नाही रेश्मा. वाचव रेश्मा, मला वाचव. अरे पण मी म्हणते, तू वाचून तरी काय करणार आहे? अरे तूच जर मेला नाहीस तर ज्या संपत्तीच्या आम्ही स्वप्न बघितले ते पूर्ण कसे होणार? हो की नाही जयकांत? अगदी बरोबर बोललीस मेरी जान. अगं चालणार रे, दगाबाज आहेस तू, दगाबाज. काय? अगं माझ्या प्रेमाचा खोटा नाटक करून मला धोका दिलीस तू. अरे धोका नाही, डायरेक्ट खल्लास केलाय मी तुला, खल्लास. अरे जयकांत बघ ना माझ्या प्रेमाचं पाखरू कसं फडफडतंय. तू तुझ्या जिंदगानीवर. अगं माझ्या आई बाबाच्या विश्वासाला तडा देणारी नागिन निघालीस तू, नागिन. अगं देव तुला कधीही माफ करणार नाही रेश्मा, कधीही माफ करणार नाही. अरे साल्या, तू किती भुकलास ना तरी तुझा काही फायदा होणार नाही. अरे तुला कुणीच वाचवू शकणार नाही. अरे हे रेश्मा माझी प्रेयसी आहे काय ग. तुझ्या बापाच्या आणि तुझ्या खोट्या साया घेऊन
सर्व प्रॉपर्टी आमच्या नावे झाली आहे. तुला माहित नाही का रे, तू सह्या केलेली फाईल माझ्याकडून आणून दिली आहे. ते व्यवस्थित आम्ही कपाटात ठेवलंय, कुणाच्या हाताला लागणार नाही. आता तर तुझा संपलाय रे. तुला कोण वाचवणार? कुणच वाचवू शकणार नाही तुरी. अरे मर ना तू, मर ना. माझ्या रजेतनं सोडा. याच्या वासराला मारण्याआधी या बाळाची शेवटची भेट तर घ्यावी त्याच्या इथं. वा मामा वा. रजत, हे रजत, सोडा माझ्या पोराला सोडा. मामा तेरा भी कोई जवाब नहीं. अब ये मौत का तमाशा हम खुलेआम देखेंगे और इसका मजा कुछ अलग ही है. रेश्मा, तू सुद्धा बघा, आज मला कळलं की तुम्ही एकाच पाण्याचे मनी आहात म्हणून. अरे जीव घ्यायचं तर माझं काय, माझ्या या मुलानं काय केलं रे तुमचं? अरे चूक केली आहे मी. अरे याची सजा माझ्या रजेतला का म्हणून देते रे तुम्ही? अरे माझ्या रजेतला जीव देणार रे. मी असं काहीच केलेलं नाहीये. ते जे काही केलंय ना ते सर्व तुम्हीच केलंय. जयकांत अरे बघ ना. कसे तुझं पाखरू कसं तळपडतोय बा. माझ्या बाळाला. अरे तुझ्यासमोर पदर पसरते पण माझ्या बाळाला सोड रे. आम्ही पदर पसरतो रे, पण माझ्या या निरागस बाळाला सोडून दे रे, सोडून दे. प्रेमा, अगं तू आमच्या प्रेमाचं खून केलास, खून. अगं काय कमी पडलं ग माझ्या प्रेमामध्ये तर तू अशी वागली, सांग ना. का आमचा विश्वासघात केलीस ग. अगं कीव येते तुझी आम्हाला, कीव. अरे जयकांत तू, अरे तुला तर आम्ही लहान भावासारखं बघितलं रे. अरे हाताने घास भरवलेले, याची परतफेड तू अशी करतोस का रे, सांग ना. अरे असला सुडू गवड्या आधी. अरे काय वाईट केलं रे तू, आम्ही सांगा ना. अरे पैसा, जमीन, ही सर्व संपत्ती मला हवे होते. अरे म्हणूनच आता या सर्व प्रॉपर्टीच्या मालकाला संपवायला लागेल. सायकल मी पदर पसरते तुझ्या समोर, पण सोड माझ्या रजेत. अरे ओरे जयकांत, अरे आम्ही तुमचं काय गुन्हा केलं रे? अरे प्रत्येक वेळा तुला पैसे देत गेला. अरे तुला प्रत्येक वेळा तुझ्या खर्चासाठी पैसे काढून सुद्धा तुला हातात दिलं रे, आणि तू त्याची आता अशी परत करतो. अरे सोड रे. आई आई बाबा, आई मला रजत. मरायचं नाही. रजत बाळा, वाचा मला, वाचा. मला मरायचं नाही, बाबा वाचा. बघितलास प्रभा वहिनी, राजवर्धन देशपांडे. अरे तुमच्या प्रेमाचं पाखरू कसं जवानच्या आकांतानं ओरडतोय. अरे आपल्या जीवाची भीक मागतोय, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. अरे आमच्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही सापडला, चक्रव्यूहामध्ये सापडलात, आणि आता तुझ्या घराण्याचा विनाश झाला.
अरे काय तमाशा. अरे उचलतो दगड आणि घे त्याचा. अरे तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. सोड ना. चल जयकांत, चल. झालंय आता आपल्या मनासारखं. आता आपल्याला ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलीच आहे आपण. आता आपलं कोणीच वाकडे करू शकणार नाही. अरे तिघा लोकांचा एक जर ग्रुप राहिलाय ना, साला आमचं कोणीच वागणं करू शकत नाही. अरे जा ताणे. तू काहीच नाही बोलणार ग. अगं आपल्याला भेटत आपला सोडून तिथून गेला ग. अरे देवा, कोणता खेळ केलाच नाही आमच्या सोबत. हे रजत.